classification of plant. You all know that what is the need of classification, because there is a lot of variety in plants. Small plants, tall plants, shrubs, herbs, climbers, creepers, lots of variety in the plant. That's why we classify the plant. But before we classify the plant, we will revise our previous knowledge, which is the how to classify the organism. You all know that which are the organism. Plants are organism and animals are organism. Plants हे सुद्धा organism आहेत, जे सजीव आहेत. Animal हे सुद्धा सजीव आहेत. That's why they all are living organism. Living organism firstly classified with prokaryotic cell. We divide with respect to cell. आपण cell ला महत्व दिलेले आहे. Cell ही prokaryotic cell आहे का cell ही eukaryotic cell आहे. या ठिकाणी बघा आपल्याला eukaryotic cell दिसते. What is the eukaryotic cell? A clear developed cell, that means eukaryotic cell, which is the in which cell we see the nucleus is well defined. Nucleus is with membrane. आपण काय म्हणतो eukaryotic cell म्हणजे ज्या सेलचा न्यूक्लियस विथ मेम्ब्रेन आहे. सेल ऑर्गेनेल्स विथ मेम्ब्रेन आहे किंवा न्यूक्लियस डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे, डिस्टिंक्ट न्यूक्लियस आहे. सो दिस इज द eukaryotic cell. माइटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी अपॅरेटस आहे, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. एक छानशी सेल आहे जी डेव्हलप्ड सेल आहे, आपण जिला यूकॅरियोटिक सेल म्हणतो. याच्या ऑपोजिट जे आहे पहिली सेल आहे ती प्रोकॅरियोटिक सेल. तर आपण प्रोकॅरियोटिक सेल कुणाला म्हणायचं, फरक काय आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल मध्ये? तर अगदी मोठा फरक आहे. जसं आता आपण पाहिले की यूकॅरियोटिक सेलचा न्यूक्लियस सेपरेट होता, प्रोकॅरियोटिक सेलचा न्यूक्लियस सेपरेट नाही. म्हणजे न्यूक्लियर मटेरियल आहे, त्याशिवाय ते डेव्हलपमेंट होत नाही किंवा त्याशिवाय रिप्रोडक्शन होत नाही. पण न्यूक्लियर मटेरियल आहे, पण ते कसं आहे, त्याला मेम्ब्रेन नाही, त्याला जी बाहेरून मेम्ब्रेन असते ती मेम्ब्रेन नसलेला म्हणजे प्रोकॅरियोटिक. प्रो मीन्स प्रायमरी, जी आणखी डेव्हलप झाली नाही अशी सेल. मग सुरुवातीला आपण क्लासिफिकेशन कसं केलं, जी सेल डेव्हलप नाही, अगदी सुरुवातीला इव्होल्यूशन मधील सेल असेल जिच्या न्यूक्लियसला काय नाही, मेम्ब्रेन नाही, किंवा ज्याला आपण म्हणतो डिस्टिंक्ट न्यूक्लियस नाही, वेगळा न्यूक्लियस नाही, दॅट इज द प्रोकॅरियोटिक. आणि आधी आपण पाहिली ती यूकॅरियोटिक. लक्षात ठेवा, सुरुवातीला सेल वरून क्लासिफिकेशन केले. असं नाही की मोठे ॲनिमल आणि छोटे ॲनिमल क्लासिफाय केले किंवा मोठे प्लांट आणि छोटे प्लांट. सेलला महत्त्व दिले की ती सेल कशी आहे. मग प्रोकॅरियोटिक सेलचे डिवायडेशन केलं आपण पुन्हा. तर डिवायडेशन करण्यासाठी एकच ग्रुप येतो त्याच्यामध्ये, एक येतो आहे किंगडम मोनेरा. तर आपल्याला माहिती ही 5 किंगडम पद्धती विटकर या शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितलेली आहे. 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिला किंगडम आहे मोनेरा, जो की प्रोकॅरियोटिक सेलचा येतो. आपण प्रोकॅरियोटिक सेल कुणाला म्हणलो, ज्या सेलचा न्यूक्लियस हा विथ मेम्ब्रेन नाही किंवा ज्याला मेम्ब्रेन नाही, अनडेव्हलप्ड म्हणू आपण सेल ऑर्गॅनेल्स. तर अशा ठिकाणी या सेलला आपण काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक. आणि त्याच्यातला एक ग्रुप आहे मोनेरा. जसं आपण लॅक्टोबॅसिला याचं उदाहरण म्हणू शकतो. आपण दुधापासून ताक होतो तयार, दही होतो तयार. तर ते जे लॅक्टोबॅसिलाय नावाचे ऑर्गॅनिझम आहे ते एक एक्झाम्पल आहे किंगडम मोनेरा. तर विटकरने सांगितलेल्या 5 किंगडम पद्धतीमधलं पहिला किंगडम आहे दॅट इज द मोनेरा. लक्षात घ्या, आपण 8वीला शिकलेले, आपण फक्त रिवाइज करतोय. किंगडम मोनेरा हा एक किंगडम झाला. त्याच्यानंतर आपण यूकॅरियोटिक सेल म्हणजे जी डेव्हलप्ड सेल आहे, जिच्या सेलला काय आहे, न्यूक्लियस आहे, जिचं तुमचं या ठिकाणी तुम्ही अगदी डेव्हलप्ड माइटोकॉन्ड्रिया आहे, म्हणजे माइटोकॉन्ड्रियाला सुद्धा मेम्ब्रेन आहे. सेल ऑर्गॅनेल विथ मेम्ब्रेन आपण असं म्हणू शकतो. याच्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा रफ अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. सो दिस इज द यूकॅरियोटिक सेल, डेव्हलप्ड सेल. आपण यूकॅरियोटिक सेल मल्टीसेलर जे ऑर्गॅनिझम आहेत ते यूकॅरियोटिक सेल मध्ये येतात. तर यूकॅरियोटिक सेलचं पुन्हा क्लासिफिकेशन केलं आपण, दॅट इज द युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. म्हणजे यूकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा युनिसेल्युलर सेल आहेत आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा युनिसेल्युलर सेल आहेत. यूकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहे, द ऑर्गॅनिझम विच इज इन वन सेल, ओनली वन सेल, ज्याच्याकडे फक्त एक सेल आहे तो काय असतो, युनिसेल्युलर. तर युनिसेल्युलर मध्ये पुन्हा आपला दुसरा किंगडम आहे, किंगडम प्रोटिस्टा. बघा 5 किंगडम पद्धती, मोनेरा नंतर प्रोटिस्टा. प्रोटिस्टा हा युनिसेल्युलर आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं त्याची सेल ही कशी आहे, यूकॅरियोटिक सेल. मल्टीसेल्युलर मध्ये पुन्हा अनेक आहेत, आणखीन आपल्याला 3 किंगडम पाहिजे. पण पहिला जो आहे किंगडम लक्षात घ्या, मोनेरा प्रोकॅरियोटिक सेलचा आहे. यूकॅरियोटिक सेल मध्ये युनिसेल्युलर मध्ये येतो तो प्रोटिस्टा. देन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पुन्हा फरक आहे. आपण जे आहे ते आपल्याला सेल वॉल नसते आपल्या सेलला,
पण प्लांटमध्ये ती सेल वॉल असते म्हणून ते स्टिफ असतात. तर या ठिकाणी बघा विथ सेल वॉल म्हणजे प्लांट याच्यामध्ये येतील. याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, ॲटोट्रॉफ सुरुवातीला आणि हेटेरोट्रॉफ. ॲटो मीन्स जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, ॲटोट्रॉपिक ते परजीवी नाही, ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. जसे की आता प्लांट्स आपले फोटोसिंथेसिसने फूड बनवतात. Autotrophs and then classified heterotrophs. So look at here. In autotrophs, plant is the third kingdom. Plant हा काय आहे आपला तिसरा किंगडम आहे. आणि with cell wall पण heterotroph जे दुसरा डिपेंड आहेत ते आहेत फंगी, ज्यांना बुरशी वगैरे आपण म्हणतो. तर फंगी हा आपला चौथा क्लास किंगडम आणि लास्ट किंगडम दॅट इज द किंगडम ॲनिमालिया. किंगडम ॲनिमालिया हा विथ सेल वॉल नाही, आपल्याकडे सेल वॉल नसते. जर आपली ही सेल ॲनिमलची सेल असेल तर याला अशी सेल वॉल म्हणजे दुसरी लेअर नसते या ठिकाणी. तर या ठिकाणी पाहायचे विदाऊट सेल वॉल म्हणजे आपण आहे लास्ट किंगडम ॲनिमालिया. बघा आपण चढत्या क्रमाने आले, लोअर टू हायर. आपण सुरुवातीलाच ॲनिमल क्लासिफाय केले का नाही, तर लोअर टू हायर म्हणजे एक पेशी आहे मोनेरा. सेकंड प्रोटिस्टा एक पेशी पण सेल डेव्हलप्ड आहे यूकॅरियोटिक. नंतर ॲटोट्रॉफ्स मध्ये आहे प्लांट्स, नंतर हेटेरोट्रॉफ्स ठीक आहे त्याच्यामध्ये फंगी, and last the developed organism that is the kingdom animalia, fifth kingdom that is the animalia. So this is our previous knowledge. So let's see how to classify the plant actually. So first we will classify the plants or how to classify the plants. या ठिकाणी जसं आपण आता क्लासिफिकेशन पाहिलं की क्लासिफिकेशन करत असताना काहीतरी बेस असतो, काहीतरी क्रायटेरिया असतो. त्याच पद्धतीने आपल्याला प्लांट क्लासिफिकेशन पाहत असताना सुद्धा हे बेसिक क्रायटेरिया पाहिजे. हे बेसिक क्रायटेरिया कुठले आहेत किंवा आपण क्लासिफिकेशन कुठल्या पद्धतीने केले. जे इन 1883 जे सायंटिस्ट आहेत इचलर यांनी काय केलं होतं, सुरुवातीला प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे दॅट इज द क्रिप्टोगॅम्स अँड पॅनोरोगॅम्स. फर्स्ट लुक ॲट हिअर प्लांट क्लासिफिकेशन और क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. आता हा एक किंगडम आहे खरं तर आपला, एक नाही पाचवा सॉरी आपण याला तिसरा नाव दिलं होतं किंगडम. चौथाचे जर आपण लोअर टू हायर गेलं तर किंगडम प्लांट. आता आपल्याला याचं क्लासिफिकेशन करायचं. सो हाऊ वी विल क्लासिफाय द प्लांट. तर कुठल्याही क्लासिफिकेशनला एक बेस असतो. आपण इतर कुठले क्लासिफिकेशन पाहिलं तर एलिमेंटचं पाहिलं तर आपण मेटल नॉन मेटल एक बेस ठेवला, शाईन आहे का लस्टर किंवा त्याच्यामध्ये हार्डनेस आहे का. तसं या ठिकाणी आपल्याला एक बेस ठरवायचा आहे हाऊ टू क्लासिफाय द प्लांट. तर सुरुवातीला बेस काय असेल क्लासिफिकेशनचा, तर या ठिकाणी क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला पाहायचंय की त्या प्लांट मध्ये सेपरेट कंडक्टिंग टिश्यू आहेत का नाही, त्या प्लांट्सला सेपरेट ऑर्गन्स आहेत का नाही. म्हणजे आपण प्लांटचं क्लासिफिकेशन साईज बघून नाही करत, तर आपण काय करतो सुरुवातीला पाहतो की एखादा प्लांट्स आहे आणि त्याच्यामध्ये सेपरेट व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे का, त्याला सेपरेट ऑर्गन्स आहेत का. जसं की आपण मोठा एक मँगो ट्री पाहतो, स्टीम आहे, ब्रँचेस आहेत, फ्रूट्स येतात, फ्लावर्स येतात, तर रूट्स आहेत खाली. त्या पद्धतीने क्लासिफिकेशन करायचे की सुरुवातीला ऑर्गन्स आहेत का नाही. या ठिकाणी बघा फर्स्ट काय क्रायटेरिया असेल की तो जो काही प्लांट आहे त्याला सेपरेट ऑर्गन्स म्हणजे स्टीम आहे की नाही, रूट्स, लीव्स, फ्लावर्स हे आहेत का. मग याच्यावरून सुरुवातीलाच आपण दोन गट केलेले आहेत दॅट इज द क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. फर्स्ट बघा क्रिप्टोगॅम्स दॅट मीन्स द प्लांट इन विच नॉट ट्रू. आता या ठिकाणी बघा त्यांच्याकडे सेपरेट ब्रँचेस नसणार आहेत, त्यांच्याकडे फ्लावर नसणार आहेत, फ्रूट्स नसणार आहेत. म्हणजे आपण याला म्हणू लोअर प्लांट्स. आपण लोअर टू हायर क्लासिफिकेशन करत असतो. सुरुवातीला काय आहे मग क्रिप्टोगॅम्स अँड देन नेक्स्ट पॅनोरोगॅम्स. आता बघा फरक काय नक्की, जर यांच्याकडे नाही आहेत तुमचे ब्रँचेस आणि मोठं खोड असणं किंवा फ्लावर्स फ्रूट्स, तर ते कुठे असतील मग पॅनोरोगॅम्स मध्ये. म्हणजे सुरुवातीला आपण ऑर्गन्स आहेत का नाही पाहायचे आणि नंतर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे का नाही. त्याच्यानंतर आपण काय क्रायटेरिया पाहायचे की समजा फळं येतात, फुलं येऊन गेल्यानंतर फळं येतात, फळामध्ये सीड आहे, ते सीड क्लोज्ड आहे का, जसं आपण एनक्लोज्ड सीड म्हणतो की फळा बियांना आवरण आहे. जसं आपला मँगो ट्री, मँगो म्हणजे आंब्याच्या कोईला बाहेरून एक आवरण असतं, पण तेच काही असे प्लांट असतात की त्यांच्या सीड्सला आवरण नसतं, ज्याला आपण जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म म्हणतो. जिम्नोस्पर्म इज नेकेड सीड, अँजिओस्पर्म इज कवर्ड सीड. तर हे नंतर आपल्याला क्लासिफिकेशन करायचे. सुरुवातीला आपण क्रिप्टोगॅम्सचं क्लासिफिकेशन पाहू. क्रिप्टोगॅम्स मध्ये काय पाहिजे आपल्याला, तर या ठिकाणी 3
डिव्हिजन आहे. फर्स्ट इज थॅलोफायटा. ओके, व्हॉट इज द थॅलोफायटा? म्हणजे क्रिप्टोगॅम ज्याच्यामध्ये सेपरेट ऑर्गन सिस्टीम नाही, तरी पण त्याच्यात जे काही 3 डिव्हिजन आहेत त्याच्यातला सुद्धा पहिला म्हणजे अगदी ज्याच्याकडे बघा लक्ष द्या, रूट्स नाही, स्टेम नाही, लीव्स नाहीत, ब्रँचेस नाही असे ते, म्हणजे अगदी सगळ्यात लोअर प्लांट्स म्हणू आपण. फक्त प्लांट्स का म्हणायचं? बिकॉज दे हॅविंग क्लोरोप्लास्ट. त्यांच्याकडे काय आहे? क्लोरोप्लास्ट आहे. सेकंड थॅलोफायटा नंतर आपण पाहू ब्रायोफायटा. ओके, ब्रायोफाइट्स म्हणजे या ठिकाणी ज्यांच्याकडे आता ट्रू तर नाहीत पण फॉल्स ज्याला आपण असं म्हणतो, थोडंसं रूट सारखा भाग आहे पण तो डेव्हलप्ड नाही, म्हणून आपण त्याला फॉल्स रूट स्टेम लीव्स म्हणतो. या ठिकाणी सेकंड आहे ब्रायोफायटा आणि थर्ड आहे दॅट इज द टेरिडोफायटा. तिचा उच्चार नाही होत या ठिकाणी, ती सायलेंट आहे. तर हे 3 डिव्हिजन पाहिजेत आपल्याला, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. हे कशाचे डिव्हिजन आहे? क्रिप्टोगॅम्स मीन्स इन विच नो ब्रांचेस, नो फ्लावर्स, नो फ्रूट्स. फ्रूट्स नाही म्हणल्यानंतर सीडही नाही, म्हणजे आपण लोअर क्लासिफिकेशन. आणि आता हायर किंवा अगदी जसं आपण लोअर टू हायर जाते, नंतर आपला जो भाग आहे तो फॅनरगॅम्स. फॅनरगॅम्स म्हणजे काय? तर यांच्यामध्ये फुलं आहेत, बिया येतील, पण त्या बिया ह्या कव्हर आहेत किंवा नाही याच्यावरून दुसरं क्लासिफिकेशन आहे, दॅट इज द व्हॉट इज द सेकंड क्लासिफिकेशन इन फॅनरगॅम्स. बघा ज्यांच्याकडे बियांना कव्हर आहे किंवा बियांना कव्हर नाही, ते फर्स्ट आहे जिम्नोस्पर्म. बघा आपण याला जिम्नोस्पर्म का म्हणतो? जिम्नोस मीन्स नेकेड, स्पर्मास मीन्स सीड. ज्यांच्या बिया ह्या कव्हर नाही त्यांना, म्हणजे ज्यांच्या बिया ह्या विदाउट कव्हर आहेत, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. ज्यांच्या बियांना कव्हर आहे, अँजिओस्पर्म. हे सगळं डिटेल मध्ये शिकायचे, फक्त आपल्याला पाहायचे काय हे या ठिकाणी पाहू. जिम्नोस्पर्म विथ नेकेड सीड, अँजिओस्पर्म विथ कव्हर्ड सीड. नेक्स्ट अँजिओस्पर्म इज डिवाइडेड इनटू last two class or last two group, that is the या ठिकाणी बघा आपण डाळी पाहतोय की नाही, डाळीचे म्हणजे अगदी हरभरा जर पाहिला तर एकाचे 2 भाग होतात, त्याला आपण द्विदल वनस्पती म्हणतो. आणि गहू ज्वारी यांचे बरोबर 2 सारखे भाग होत नाही, सारखे भाग होत नाही. मोनोकॉट अँड डायकॉट, एकदल वनस्पती आणि द्विदल, मोनोकॉट अँड डायकॉट और मोनोकॉट और डायकोटिलिडॉनस. म्हणजे या ठिकाणी ज्यांचे 2 भाग होतात आणि ज्यांचे 2 भाग होत नाही हे आपल्याला पाहिजे. खरं तर कॉटिल और कॉटिलिडॉन्स मीन्स काय? तर एक कप शेपड या ठिकाणी आपल्याला ग्रीक वरून किंवा लॅटिन, आपल्याला माहिती सगळं आपल्या इंग्रजीचे बरेच शब्द हे ग्रीक आणि लॅटिन वरून आहेत. तर लॅटिन लँग्वेज मीन्स कॉटिलिडॉनस मीन्स एक कप शेपड स्ट्रक्चर, आणि ते म्हणजे काय? एक आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आपले जे एकदल वनस्पती आहे आणि ज्याचे 2 भाग होतात कप शेपड, तर दॅट इज द डायकॉटिलिडॉनस. सो इन दिस चॅप्टर वी विल सी दिस व्हॉट इज So how to classify the plants? Classification मध्ये फर्स्ट असेल क्रिप्टोगॅम्स, सेकंड असेल फॅनरगॅम्स. त्याच्यानंतर क्रिप्टोगॅम्स मध्ये 3 आपल्याला वेगवेगळे डिव्हिजन पाहिजे त्या ठिकाणी, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. आणि फॅनरगॅम्स मध्ये पाहिजे जिम्नोस्पर्म. अगेन सीड वर डिपेंड आहे. बघा क्लासिफिकेशन किती मुद्द्यावर डिपेंड आहे. फर्स्ट ऑर्गन्स आहेत का नाही, दुसरं व्हॅस्क्युलर सिस्टीम. आता आपण व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय म्हणतो? कंडक्टिंग टिश्यू. आता प्लांट्स तर इकडे तिकडे हालचाल करत नाही, माउथ सारखं ऑर्गन नाही त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी, मग ते रूट्स मधून पाणी ऑब्झर्व करतात. पण जेव्हा रूट्सने पाणी ऑब्झर्व केले ते वरच्या बाजूला जाण्यासाठी झायलॅमिक सिस्टीम असते, आपल्याला माहिती आहे, वॉटर कंडक्ट करते. आणि फ्लोएम हे फूड, वनस्पतीने पानामध्ये जे फूड कंडक्ट केलेलं आहे, तयार केलेलं आहे, ते पुढे ट्रान्सफर करण्यासाठी फ्लोएम. तर ज्यांच्यामध्ये ह्या डेव्हलप्ड सिस्टीम आहेत, हा दुसरा मुद्दा आहे, हा दुसरा क्रायटेरिया आहे. तिसरा क्रायटेरिया आहे की फ्लावर्स वगैरे ज्याच्यामध्ये सीड्स येतात, पुन्हा सीड एन्क्लोज्ड आहेत का नाही. आणि लास्ट जर सीड्स असतील दे आर डायकॉट और मोनोकॉट, और डायकोटिलिडॉनस और मोनोकोटिलिडॉनस. एवढा भाग फक्त आपल्याला युनिट मध्ये पाहायचा आहे. तर फर्स्ट आपण पाहूया. फर्स्ट आपल्याला आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्याच्यातला सुरुवातीचा किंवा जो क्लासिफिकेशनचा पहिला क्रायटेरिया आहे की ऑर्गन आहेत का नाही वेगवेगळे, फुलं येतात किंवा नाही, फळ येतात किंवा नाही, दॅट इज द क्रिप्टोगॅम्स. याच्यामध्ये पहिला जो आपण आताच पाहिलं थॅलोफायटा, हे आपण या पिरियड मध्ये पाहू. ओके, व्हॉट इज द थॅलोफायटा? जवळजवळ पूर्ण शेवाळ ज्याला आपण म्हणतो की नाही, शेवाळ, हे शेवाळ या क्लासमध्ये सॉरी या डिव्हिजन मध्ये येतं, या ग्रुप मध्ये येतं. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की याची डेफिनेशन काय करायची, व्हॉट इज द थॅलोफायटा?
द प्लांट्स इन विच नो रूट्स, नो स्टीम, नो लीव्स, नो फ्लावर्स, नो सीड्स. असं प्लांट की ज्याच्याकडे रूट्स सुद्धा नाहीत, मग ते कसं ग्रो होतं किंवा त्याची डेव्हलपमेंट कशी होते. तर आपल्याला माहिती आहे शेवाळ हे पाण्यावर असतं. अगदी पाण्यावर कधी कधी तर आपण पाहतो की पावसाळ्याच्या आधी साठलेलं थोडंसंच पाणी असतं, तर किंवा अगदी पाणी तळ्यातलं संपत आल्यानंतर साठलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हिरवं दिसतं सगळं. शेवाळात सुद्धा अनेक व्हरायटी आहेत. तर या ठिकाणी अल्गी या ग्रुपमध्ये येतं. तर याच्यामध्ये आपण पाहू की किती जास्त व्हरायटी आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर काय, थॅलोफायटा म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये रूट्स नाही, स्टीम नाही, लीफ नाही असा जो प्लांट आहे दॅट इज द थॅलोफायटा. मग याला प्लांट का म्हणायचं, द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट दॅट इज द क्लोरोप्लास्ट, आहे की नाही, किंवा ज्याला आपण क्लोरोफिल जो म्हणतो हा त्यांच्याकडे आहे, किंवा क्लोरोप्लास्ट. जर क्लोरोफिल आहे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, ते हिरवे, तर त्यांना प्लांट का नाही म्हणायचं. दीज आर द प्लांट्स. बट लोअर प्लांट्स, प्लांट मधील सगळ्यात खालचा गट जर कुठला असेल तर तो थॅलोफायटा, शेवाळ ज्याला आपण म्हणतो. आता शेवाळमध्ये फरक आहे. आता एक उदाहरण जर घेतलं आपण स्पायरोगायरा. ओके, व्हॉट इज द स्पायरोगायरा. स्पायरोगायरा म्हणजे काय, तुम्हाला शेवाळ दिसतं अगदी जस्ट फिलामेंट सारखं, म्हणजे एक थ्रेड सारखं असतं स्पायरोगायरा. पण त्याला स्पायरोगायरा काय नाव दिलेलं असेल बघा, आपण हे थोडंसं मोठं करून पाहू. स्पायरल बाइंडिंग ज्याला आपण म्हणतो, गोल गोल गुंडाळ असतं, आपली कॉईल असते बघा गोल, किंवा पेन मधली स्प्रिंग असते गोल गुंडाळलेली, त्या पद्धतीने हा स्पायरोगायरा मध्ये काय आहे, तुमचा जो क्लोरोप्लास्ट आहे, क्लोरोफिल आहे, तो असा स्पायरल वेने आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फिगर एकतर धाग्यासारखा आहे. तुम्ही जर पुस्तकातली फिगर पाहिली तर अगदी तुम्हाला दिसते की याच्यामध्ये अशी अरेंजमेंट आहे छान क्लोरोफिलची, बाकी ठिकाणी नसतो. आणि दुसरं ऍक्च्युली जर आपण पाहिलं तर तो अगदी असं या ठिकाणी एक धागे दिसतो आपल्याला, फक्त धागे असल्यासारखं. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड अ फिलामेंट, रेषेसारखं किंवा बारीक खूप धागा असल्यासारखा जो प्लांट आहे थॅलोफायटा. आणि मग स्पायरोगायरा का नाव ठेवलंय, स्पायरल बाइंडिंग असल्यासारखं आहे, आणि त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे. तर या ठिकाणी हे एक एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा, पहिलं थॅलोफायटाचं. तर तुम्हाला कुठल्याही, तुम्ही जेव्हा आता पाऊस आहे, बऱ्याच ठिकाणी शेवाळ दिसतं तुम्हाला, किंवा कुठल्याही सीझन मध्ये साठलेल्या पाण्यात शेवाळ पाहतो आपण, त्याचं एक उदाहरण आहे स्पायरोगायरा. दुसरा आहे अल्वा. आता याच्यामध्ये फरक आहे. अल्वा त्याला हे जसं धाग्यासारखं आहे, अल्वा मीन्स एक लीफ सारखं स्ट्रक्चर आहे, खाऱ्या पाण्यातही येतं. शेवाळमध्ये सुद्धा फरक आहे. पण तुम्हाला जर एक्झाम्पल विचारले की नाही, थॅलोफायटाचं एक्झाम्पल काय आहे, तुम्ही एक एक्झाम्पल सांगू शकता स्पायरोगायरा. नेमिंग सुद्धा त्याच्या मीनिंग वरच दिलेले आहे. नेक्स्ट जो भाग आहे दॅट इज द ब्रायोफायटा. ओके, व्हॉट इज द ब्रायोफायटा. तर ब्रायोफायटा म्हणजे काय, या ठिकाणी ट्रू रूट स्टीम्स तर नाही, पण फॉल्स आहेत, म्हणजे जरासा भाग आहे, रायझाइड्स, जरासा भाग रूट सारखा ज्या प्लांट मध्ये आपल्याला दिसतो ते काय आहे, ब्रायोफायटा. अँड लास्ट टेरिडोफायटा. टेरिडोफायटा म्हणजे फर्न ज्याचं एक्झाम्पल आहे. तर फर्न मध्ये आपण पाहतो की अगदी त्यांना थोडंसं फर्नला स्पोर्स दिसतात मागच्या बाजूला, लीफ सारखा भाग, किंवा लीफ आहेत, डेव्हलप थोडेसे लीफ आहेत. तर हे आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहू. आपण याच्यामध्ये फर्न जे आहे एक्झाम्पल किंवा आपलं बाकीचं क्लासिफिकेशन आहे हे नेक्स्ट पिरियड मध्ये पाहू. आपण इथे थांबवू.